नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यात भाजपा शिवसेना युतीचं सरकार अस्तित्वात आल्यानंतरचं विधिमंडळाचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात राज्य सरकार भरीव कामगिरी करत असल्याचं राज्यपालांचं विधिमंडळात प्रतिपादन. सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान आणि जलस्वराज्य कार्यक्रम नेटानं राबवण्याची राज्य सरकारची ग्वाही. आपल्या विविध मागण्यांकडे राज्यपालांचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विधिमंडळ प्रांगणात आक्रमक. केंद्रासोबत कुठलीही चर्चा न करता जम्मू काश्मीर सरकारनं आलमची सुटका केली. पंतप्रधानांचं संसदेत निवेदन, आवश्यक कारवाई करण्याचेही संकेत. आणि बीड, अमरावतीला पावसाचा फटका. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात मेघगर्जनेसह गारा पडण्याची शक्यता. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यामध्ये भाजपा शिवसेना युतीचं नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतरचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं. या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रगीतानं झाली. त्यानंतर राज्यपाल चे विद्यासागर राव यांचं अभिभाषण झालं. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये राज्य सरकार भरीव कामगिरी करत आहे, असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी म्हटलंय. आपल्या अभिभाषणात राज्यपालांनी आज विविध मुद्द्यांचा परामर्श घेतला. सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान आणि जलस्वराज्य कार्यक्रम नेटानं राबवला जाईल, असं ते म्हणाले. सीमा भागातल्या मराठी भाषकांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभं राहील, असंही राज्यपालांनी सांगितलं. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होताच दोन्ही सभागृहांमध्ये शोकप्रस्ताव मांडण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर पाटील आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निधनाबद्दल विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला. आर पाटील यांच्या निधनानं पुरोगामी नेता राज्यानं गमावला असून कॉम्रेड पानसरे यांची हत्या दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतर विविध पक्षांच्या सदस्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही आपल्या भावना मांडल्या. त्यानंतर शोकप्रस्ताव विधानसभेत मंजूर झाला. विधान परिषदेत सभागृह नेते एकनाथ खडसे यांनी शोकप्रस्ताव मांडला. विधान परिषदेतही हा शोकप्रस्ताव मंजूर झाला. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानभवनाच्या प्रांगणात घोषणाबाजी केली. अभिभाषणासाठी राज्यपाल विधानमंडळाच्या प्रांगणात आले असता राज्यपालांच्या गाडीला घेराव घालून यावेळी घोषणा देण्यात आल्या. आम्ही सारे पानसरे, शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे, यासारख्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. मागच्या काळात आणि या 3 महिन्यात झालेल्या आत्महत्येचा आकडा सुद्धा सदनामध्ये या ठिकाणी आम्ही उपस्थित करणार आहोत. त्यावेळेस संबंध महाराष्ट्राला कळेल की या सरकारच्या काळात सर्वाधिक आत्महत्या या ठिकाणी झालेल्या आहेत. तरुण युवक आणि युवतींच्या मानसिक तसंच शारीरिक स्वास्थ्यासाठी राज्य सरकारतर्फे एक हेल्पलाईन सुरू करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली. हा एक अनोखा उपक्रम केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन करत आहे. यामध्ये तरुणाईचे जे प्रश्न आहेत, मग अभ्यासाचं टेन्शन असो, शारीरिक समस्या असोत किंवा आजकालच्या तरुणाईची आत्महत्येकडे जी प्रवृत्ती चाललेली आहे त्याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी असो, यासाठी ही हेल्पलाईन सुरू केलेली आहे. 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम प्रवेशाकरता होणारी सामायिक प्रवेश परीक्षा ही राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या 12वीच्या विज्ञान अभ्यासक्रमाच्या धर्तीवर होणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत दिली. प्रवेश परीक्षेची पद्धत MHCET 2012 नुसारच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. PIO अर्थात पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन आणि OCI अर्थात ओव्हरसीज सिटीजन्स ऑफ इंडिया या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना MBBS आणि BDS अभ्यासक्रमाकरता होणाऱ्या MHCET 2015 या प्रवेश परीक्षेसाठी बसण्याची परवानगी द्यायचा निर्णयही तावडे यांनी यावेळी जाहीर केला. सुधारित भूसंपादन विधेयकावरती लोकसभेत आज चर्चा सुरू झाली. हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याची टीका काँग्रेस, भाकपा, माकपा, तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल आणि भाजपाचा सहकारी पक्ष शिवसेनेनंही केली आहे.
जमीन शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय संपादित केली जाऊ नये अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या चर्चेदरम्यान केली। देशाच्या सुरक्षेसाठी एकता आणि अखंडतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत दिली। जम्मू काश्मीरमध्ये हुरियत कॉन्फरन्सचा कट्टरवादी मसरत आलमची सुटका झाल्याचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले। आलमच्या सुटकेबाबत केंद्र सरकारला माहिती नव्हती। या संदर्भात जे घडतंय ते केंद्राच्या परवानगीशिवाय केंद्राबरोबर कोणतीही चर्चा न करता घडतंय असं स्पष्ट करून सरकार लवकरच या प्रकरणी आवश्यक ती कारवाई करेल असंही पंतप्रधान म्हणाले। भूसंपादन विधेयकाच्या विरोधात वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमापासून दिल्लीपर्यंत आपण पदयात्रा काढणार असल्याचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितलं। 30 मार्चपासून ही पदयात्रा सुरू होणार असून 1 मे रोजी ही यात्रा दिल्लीला पोहोचेल। विविध राज्यांमधले आंदोलक दिल्लीमध्ये एकत्र आल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न जोवर सुटत नाहीत तोवर अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल असं हजारे यांनी सांगितलं। कुठल्याही परिस्थितीत हिंसा खपवून घेतली जाणार नाही। कुठलाही हिंसक प्रकार घडला तर पदयात्रा स्थगित केली जाईल असंही हजारे यांनी स्पष्ट केलं। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात युवक काँग्रेसतर्फे एक मूक मोर्चा काढण्यात आला। पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अजूनही अटक झालेली नाही याचा निषेध करत तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता। आरोपींना आठवड्याभरात अटक करून फाशी देण्यात यावी। आरोपींना अटक करण्यात यश आलं नाही तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी युवक काँग्रेसतर्फे यावेळी करण्यात आली। या हल्ल्यामागील शक्ती आणि संघटनांवर बंदी घालावी अशी मागणीही करण्यात आली। आरोपींना लवकरात लवकर अटक झाली नाही तर युवक काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। हवामान येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। राज्याच्या उर्वरित भागातलं हवामान मुख्यत्वे कोरडं राहील। गेल्या 24 तासात राज्यातलं कमाल तापमान सरासरीच्या जवळपास इतकं होतं। मध्य महाराष्ट्रात काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली। बीड जिल्ह्यातल्या आष्टी माजलगाव तालुक्यांमध्ये काही भागामध्ये आज जोरदार पाऊस झाला, त्यामुळे तापमानात काहीशी घट झाली। जिल्ह्यातल्या उर्वरित भागामध्ये वातावरण ढगाळच होतं। अमरावतीमध्येही वादळी पाऊस काही वेळापूर्वीच सुरू झालाय। गहू, हरभरा आणि संत्रा या पिकांचं या अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत असून शेतकऱ्यांपुढे पुन्हा नवं संकट उभं ठाकण्याची चिन्हही दिसत आहेत। आणि आता प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35 आणि किमान 20, नागपूर 35 आणि 20, पुणे 34 आणि 15, औरंगाबाद 34 आणि 17, नाशिक 33 आणि 15, कोल्हापूर 33 आणि 20, रत्नागिरी 31 आणि 19, सोलापूर 33 आणि 21 आणि अमरावती कमाल 33 आणि किमान 21 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। राज्यात भाजपा शिवसेना युतीचं सरकार अस्तित्वात आल्यानंतरचं विधिमंडळाचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू। सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात राज्य सरकार भरीव कामगिरी करत असल्याचं राज्यपालांचं विधिमंडळात प्रतिपादन। सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान आणि जलस्वराज्य कार्यक्रम नेटानं राबवण्याची राज्य सरकारची ग्वाही। आपल्या विविध मागण्यांकडे राज्यपालांचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विधिमंडळ प्रांगणात आक्रमक। केंद्रासोबत कुठलीही चर्चा न करता जम्मू काश्मीर सरकारनं आलमची सुटका केली, पंतप्रधानांचं संसदेत निवेदन, आवश्यक कारवाई करण्याचेही संकेत। आणि बीड आणि अमरावतीला पावसाचा फटका, येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात मेघगर्जनेसह गारा पडण्याची शक्यता। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। राज्यामध्ये भाजपा शिवसेना युतीचं नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतरचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालंय। अधिवेशनाची सुरुवात पाहता हेही अधिवेशन वादळी ठरेल असं म्हटलं जातंय। या पार्श्वभूमीवरती अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी यांना आज 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय। तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।